संविधानाची पायमल्ली करणाऱ्या माणसाला पद्म पुरस्कार देणं हे दुर्दैव आहे. देश आपला कोणत्या दिशेने चाललाय याचं ते सूचक अशा स्वरूपाचं हा निर्णय आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी फक्त अनुसूचित 10च्या अनुषंगानं सत्ता स्थापनेच्या वेळेसच त्यांनी संविधानाची पायमल्ली केली नाही, तर 12 आमदार हे निवडून देण्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी जे आहे ते संविधानाचे संकेत आणि जे संविधानिक पद आहे त्याचा त्यांनी अपमान केला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन शाहू फुले आंबेडकरांचा तर वारंवार अपमान देखील हा कोश्यारी यांनी केलेला आहे. त्यामुळे काळी तिरपी टोपी जी आहे ही डोक्यावरच नाही तर हा सगळा मामलाच जो आहे हा एकदम निषेध करावा इतक्या स्वरूपाचा काळ आहे. या निमित्तानं पुन्हा एक दुर्दैव, एक गंमत नव्हे तर कसं दुर्भाग्य असतं, एक क्रूर कशी टक्का लावली त्याचे उदाहरण सांगू इच्छितो की एक पुरस्कार मला हा जाहीर झाला होता पुण्याच्या एका सामाजिक संस्थेने आणि तो कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात येणार होता. तर कोश्यारी सारखा विकृत माणूस हा पुरस्कार देतोय म्हणून आम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही आणि आज आता त्यांनाच पुरस्कार देऊन या स्वरूपाच्या शाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगाने झाला आहे.